जर आपण बघितलं तर शिंदे गटाच्या या सगळ्या कार्यकर्त्यांकडून शिवसेनेकडून अशा पद्धतीने जोरदार घोषणाबाजी देत वाल्मिक कराडचा जे पुतळा आहे ते या ठिकाणी जाळण्यात आलेला आहे। भर चौकामध्ये पुण्यातील अलका टॉकीज चौकामध्ये अशा पद्धतीने हे आंदोलन केलं जाते आणि अशा पद्धतीने हे आंदोलन केलं जातं। आपल्यासोबत शहर अध्यक्ष आहेत। सर, तुम्ही मागणी काय करताय आणि अशा पद्धतीने थेट सत्ताधारी पक्षातून तुम्ही आहात आणि आंदोलन करताय? मससगावचे आदर्श सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण करून हत्या या ठिकाणी केलेली आहे। त्याचे मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आणि त्याच्या सर्व साथीदारांना या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी पुणे शहर शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी तीव्र आंदोलन केलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये या वाल्मिक कराडामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट या ठिकाणी महाराष्ट्रात यामध्ये बरेच लोकांचा समावेश आहे आणि आज त्याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंनी राजीनामा देखील दिलेला आहे। बघा, याच्यामध्ये ना धनंजय मुंडे जरी सूत्रधार निघाला तरी त्यांना पण सजा व्हायला पाहिजे। ह्या महाराष्ट्रात त्यांना बिहार करायचं काम नाही करायला पाहिजे। वाल्मिक कराडला तर फाशी द्यायलाच पाहिजे, पण जे सूत्र म्हणजे त्याच्या मागे कोण आका आहे हे सगळं सखोल करून मला देवेंद्रजी आणि आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्यावर पूर्ण विश्वास आहे। ते अन्याय सहन करणार नाहीये। हे लोकांना फाशी तुम्ही जोरदार आंदोलन करताय, तुम्ही पुतळा देखील जाळलाय। या ठिकाणी वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे। गेल्या 3 महिन्यापासून हे प्रकरण पेटतंय। शिवसेनेच्या माध्यमातून वारंवार आम्ही हा प्रश्न उचलत होतो। आदरणीय शिंदे साहेबांची देखील भूमिका होती, पण वैयक्तिक आपण बघतोय तर अशा पद्धतीने वाल्मिक कराडच्या पुतळ्याचं या ठिकाणी अशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे। प्रचंड नाराजगी या सगळ्यांमध्ये दिसतेय आणि अशा पद्धतीने पुण्यातील भर चौकामध्ये सत्ताधारी पक्ष शिवसेनेकडून अशा पद्धतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि मागणी होतीये की वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।